स्वतः पण आलो क्रॉफर्डला. विकेंडला गर्दी खूप असते. समोर इथे मनीष मार्केट आहे आणि आता आपण आलो क्रॉफर्डला. सो बऱ्याच गोष्टी घ्यायच्या होत्या. अजून बघूया, अजून 2-3 सामान पण घ्यायचं आहे. हा एक मस्त आहे, भारी वाटतं. पण हा सेटमध्ये मिळते, स्टोनचं आहे, स्टोनचं. इकडे आलो आपण, इथे बरण्या वगैरे बघतोय आणि यांच्याकडे हे असं हे बघ इकडे हे आहे ना. हे नाही आपल्याला 1-2 ठिकाणी नको आहे. नको, हे मला नको. अच्छा, इथे सॉफ्ट टॉयचं आहे दुकान होलसेलमध्ये. टायगर बघा, टायगर आहे यांच्याकडे. हवा इथे समोरच आहे. भेळ आहे, भेळ. किती भेळ आहे? सुकी वेळ आहे. स्वामी ची गर्दी असते इकडे गाड्या, म्हणून पर्सनल गाड्या आणू नये. इथे आता आपण बाथरूमचे हुक्स बघतोय. आम्ही एक मागे तिकडनं घेतलेला त्या शॉपमधनं, हे नाही ह्या शॉपमधनं घेतलेला. पण तो एका बाथरूममध्ये आम्हाला, आमच्या बाथरूममध्ये जरा मोठा होतोय, डोर लागत नाही, म्हणून आम्ही म्हटलं मग एक वेगळे हुक्स बघूया आपण जरा. नमस्कार मंडळी, मी विनय प्रकाश रावणे तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मालवण व्हील्समध्ये. सो हा छोटासा ब्लॉग आहे. क्रॉफर्ड मार्केटला शॉपिंगचा ब्लॉग, आम्ही गेलेलो शॉपिंगसाठी, तो ब्लॉग आहे. तर म्हटलं आपण एक शूट करूया, तेव्हा म्हणून दाखवतो. काही घेतलं, काही गोष्टी नाही घेतल्या, असं झालं आहे. हॉल करणार होतो पण आता त्या घरी काम चाललं म्हणून आपण हॉल नाही केलं आहे. सो नक्कीच हा पूर्ण ब्लॉग बघा, तुम्हाला आवडेल. कमेंट करून सांगा. आणि तुम्ही कोणत्या गोष्टी तिकडे वस्तू घेता, किंवा अजून कुठलं चांगलं शॉप आहे डेडिकेटेड जे तुम्हाला माहिती आहे तिकडे, की तिकडे वस्तू चांगल्या होलसेल रेटमध्ये मिळतात. आणि नंतर जेणेकरून आम्ही पण लावतो, आम्हाला पण कळेल ते तिकडे कुठले खायचे स्पॉट आहेत. आता मी मागे गेलो होतो की बघत ताराचंदमध्ये गेलो होतो, तिकडे ते चांगलं स्पॉट आहे, तो तुम्हाला लिंक देतो. तर असा एक ब्लॉग आहे छोटासा. विचार चालला आहे डेली किंवा विकली ब्लॉगवरती यायचं, किंवा असं बाय अल्टरनेट डेजमध्ये. तर नक्कीच तुम्ही कमेंट करून सांगा, डेली ब्लॉग हवा आहे की विकली ब्लॉग हवा आहे. जे चाललं आहे त्याचं चालू दे. रील्समध्ये व्हेरिएशन्स आणायचे चालू आहे. थोडंसं काम होऊ दे, माझं चाललं आहे का आपण काम घेतलं ते काम होते, मग आपण व्हेरिएशन्स घेऊया लवकर लवकर. सो नक्कीच पूर्ण ब्लॉग बघा, तुम्हाला आवडेल. शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा, त्याचे लोकांना सांगा, हाईप करा. आणि चॅनलवरती नवीन असेल तर मेन सबस्क्राईब करा. आज माईक नाही लावलं आहे, माईकवरती जरा सध्या चाललं आहे वर्कआउट त्याच्यावरती, पण माईक माझा खराब झालं आहे, दोन्ही माईक खराब झाले, काय कळत नाही आहे. सो लवकर लवकर आता नवीन ब्लॉग भेटू. टिल ते हरी ओम श्रीराम भजनाथ. स्वतः पण आलो क्रॉफर्डला. विकेंडला गर्दी खूप असते. समोर इथे मनीष मार्केट आहे आणि आता आपण आलो क्रॉफर्डला. सो बऱ्याच गोष्टी घ्यायच्या होत्या. अजून बघूया, अजून 2-3 सामान पण घ्यायचं आहे. घेतलं नाही काय, भरपूर सामान घ्यायचं आहे. एक मिनिट थांब. आता आलो क्रॉफर्डला. आता आपण पहिलं चाललो आपल्या फॅनचं. तो काय ते BC शॉप ना, त्याचं नाव BC. तो तिकडे जाऊ पहिला, ते वेगळी गल्ली जाते तिकडे. ते आता गर्दी कमी आहे. हँगर घ्यायचे आहेत. हँगर बघूया बा, बघून ठेवा ना हँगर याच्याकडे. आपण इकडे हँगर घेतले होते ना पहिले ते परचे. आता आपल्याला घरी व्हायला ते अँगल घ्यायचं हँगर. ते बघून झालं किंवा पुढे BC शॉप आहे, तिकडे जाऊन फॅन घ्यायचा आहे. बघूया, चला आता एक हे घेऊया, हँगर घेऊया इकडे. हँडवॉशसाठी पण जरा बघूया, हँडवॉशसाठी घ्यायचं आहे. बरोबर ना, मजा नाही हे चांगलं याचं की ठीक आहे तसले. हे ठीक आहे, तिथे पण आहेत, ते ट्रान्सपरंट आहेत पण. इथे पण आहेत, इकडे पण आहेत. कसा विचार झाला? ब्लॅक वाला कशाला घेते? ब्लॅक वाला कसा आहे? 300 रुपये. 300 रुपयाला आहे सगळं ते हँडवॉश. हा एक मस्त आहे, भारी वाटतं. पण हा सेटमध्ये मिळते, स्टोनचं आहे, स्टोनचं. बघ चांगला बघ. सेट आहे 1500 सेट आहे. आता मग हे मिळते मिसमॅच होणार ते. ते मस्त आहे, पण मला मस्त आवडलं. सेट आहे पूर्ण, ते डिपेंड असा तुम्ही कुठलं घेता प्रोडक्ट. नाही नाही, ही याला आहे, ही याला आहे, हे इसका आहे, असं आहे ते. मग हे घे ना, हे जरा सिम्पल वाटतं, काय चांगलं वाटेल ना ह्याच्यामध्ये. स्वतः आपण बघतो तिकडे पण लाईटची दुकान आहे, तिथे लाईटची दुकान आहेत, बरंच लाईटिंग आहे यांच्याकडे सगळीकडे, बरीच लाईटिंग असते. आता तिकडे झुंबरची दुकान आहेत बरीच ठिकाणी. आता खाली चिखल आहे, तुम्ही मागून 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 येतो चिखल. समोर झुंबरची दुकान आहेत बरीच, हे बघा BC मध्ये आहे. आणि आता खूप गर्दी कमी आहे म्हणा, कारण का अजून काय फेस्टिवल अजून चालू आणि गरम आहे चालू झाले नाहीत. आपण मागे सामान घेतलेलं इकडे बघ, नकली झाडं पण आहेत पाहिजे तर वॉशरूमवर ठेवायला. तिथे झुंबर आहेत, हळूहळू आहे.
ट्रॉली इथे ट्रॉलीज आहे त्यांच्याकडे, हे ट्रॉलीज आहे त्यांच्याकडे. तर ते म्हणाले की तुम्हाला तिथे मिळत नाही. हे बघा हे बघा आपण डेकोरेशनला असं घेतलेलं ते झाडं वगैरे घ्यायची आता का नंतर येऊया. सो धूळ बसेलच म्हणा. ते म्हणाले बॉम्बे किचनमध्ये जा, बॉम्बे किचनमध्ये तुम्हाला मिळेल. सो तर बॉम्बे किचनमध्ये आम्ही ते बघतो मिळत्या का कुठे काही. आपल्याला जायचं आता BC मध्ये, तिकडे दिसतं BC. आपलं ते आपण तिकडनंच फॅन बिन घेतले तर इकडे जागा BC मध्ये. आपलं सगळं बरंच इकडे बरंच सामान आपलं त्यांच्याकडनंच आहे. हे बघा हे BC इथे हे काय. सो आपण यांच्याकडनं बरंच सामान घेतलेलं, खूप सामान घेतलेलं यांच्याकडे. पण गर्दीच सांगते तुम्हाला इकडे की कसं आहे. आम्ही इकडनं सगळे फॅन घेतलेले, इकडे सगळे फॅन आहेत आमच्याकडे सगळे. फॅन घेतले तिकडे, तिथे फॅन आहेत, तिथे पण फॅन आहेत मागे. आपण ते घेतलेले. आता आपण इथे मागे आतमध्ये कूलर आहेत, चिमणी आहे, गॅस शेगडी आहे, फॅन आहेत, एक्झॉस्ट फॅन आहे, वॉटर प्युरिफायर आहे. यांच्याकडे काय नाही, किचनमधलं जे पाहिजे सगळं यांच्याकडे आहे. आता आम्ही एक फॅन घ्यायला आलो, एक्स्ट्रा फॅन. हे पण फॅन आहे तुम्हाला पाहिजे असेल तर. हे तिकडे फॅन आहेत, बरंच गोष्टी त्यांच्याकडे बघा. इथे हे टेबल फॅन, सिलिंग फॅन पण आहेत, कूलर आहेत. हे बघाल पुढे तर त्यांच्याकडे चिमणी आहे, मिक्सर आहे, ओव्हन आहे, फॅनच्या व्हरायटी आहेत, वॉटर प्युरिफायर आहेत, गॅस शेगडी आहे, इस्त्री आहे, केटल आहे, मिक्सर आहे. BC नाव आहे शॉपचा. तुम्ही कोणताही काही इकडे घेतलं तरी तुम्हाला होलसेल रेटमध्ये मिळतं. किचन फॅन मी हा घेतलाय, छोटावाला घेतलाय मी, GMचा फॅन घेतलाय मी. हा एक फॅन घेतलाय, हा सेम फॅन घेतलाय मी, एक्झॉस्ट फॅन. त्याच्या बऱ्याच गोष्टी त्यांच्याकडे आहेत मिळतात आपल्याला. आणि इकडे त्यांनी एक्झॉस्ट फॅनचे वेगळे पॅटर्न पण दाखवलेत, हे पण आहे त्यांच्याकडे, बऱ्याच गोष्टी आहेत त्यांच्याकडे. सो आता आम्ही जस्ट बघतो, आता आमचं पण बघायचं आहे काय रिप्लेसमेंट होते कसा. आणि 10:30. ची गर्दी असते इकडे गाड्या, म्हणून पर्सनल गाड्या आणू नये. इथे आता आपण बाथरूमचे हुक्स बघतोय. आम्ही एक मागे ठिकाणा घेतलेला त्या शॉपमध्ये, हे नाही ह्या शॉपमध्ये घेतलेला. पण तो एका बाथरूममध्ये आम्हाला, आमच्या बाथरूममध्ये जरा मोठा होतोय, डोर लागत नाही, म्हणून आम्ही म्हटलं मग एक वेगळे हुक्स बघूया आपण जरा. बाथरूमला टॉवेल वेल ठेवायला असतात ना तसे. आणि आपला लाईटवाला तिकडे पुढे एक आहे, इथे एक होलसेलर आहे लाईटवाला आपला. तो टॉवेल वगैरे हँग करायला तुम्हाला मिळते सगळं इथे, बऱ्याच गोष्टी चांगल्या आहेत. ते बघ ते वाले बघायचे, ते बघ ते मागे आहेत बघ, ते बघ ते ब्रासचे, ते बघायचे ते. असं बंद होणारे पण बघायचं, म्हणजे एका साईडला गेले ना की दरवाजा किती चांगले आहे त्यांनी का. सो विनय आता या शॉपमध्ये गेलाय, इलेक्ट्रिकचं काही सामान आहे ते घ्यायला. खूप गर्दी आहे शॉपमध्ये, गर्दी आहे. बाहेर तशी काही एवढी गर्दी नाही आहे आज. वेळानं काय पाहिजे ते. मित्राचा शॉप आहे, खूप बिझी असतो, खूप गर्दी असते याच्याकडे, खूप चांगला होलसेल मध्ये तुम्हाला मिळेल याच्याकडे. हा होलसेल मध्ये मिळेल याच्याकडे. आणि मेन म्हणजे क्वालिटी चांगले, ब्रँड चांगले ते सजेस्ट करतात. आधीचं पण जेव्हा रेनोव्हेशन केलं तेव्हा त्यांनी इकडनं सगळं सामान घेतलेलं, जवळ 8-10 वर्षापूर्वी. सगळं प्रॉपर होतं, म्हणजे काहीच बिघडलं नाही. त्यामुळे परत नेक्स्ट आता यावेळी पण आम्ही इथे चाललोय. चलो इकडे जरा ब्लॉगिंग करत होतो, तर आता म्हटलं इकडे भेळ झालाय, भेळ आहे इथे, सुकी भेळ घेतोय मस्त. मला सुकी भेळ करा. हा दमली दमली लाईट आहे. सगळे वीकेंड असेच जातात. हो आमच्या विकण असे बसण्यामध्ये जातात सगळे. ते पण जायचंय पण. आता मला त्या मागच्या गल्लीत पण जायचंय, ते पण आहे.
नंतर मग इकडे थोडंसं काम आहे, तिकडे जाऊन बघायचं आहे. आता आम्ही काकांकडनं भेळ घेतोय. भेळ आहे, भेळ. ती भेळ. सुकी वेळ आहे. सो आम्ही बेसिकली लंच पण नाही केलं, फक्त एक सँडविच खाल्लं होतं सकाळी. सकाळी म्हणजे ते पण सकाळी नाश्ता केलेला. तू खाल्लेला नाश्ता ना? मी चहा बिस्किट खाल्लेलं आणि आता 1 वाजता सँडविच नाही अवळी पडलं 1 वाजता सँडविच खाल्लेलं. उलटा पुलटा झालं. खाल्लेलं वरती कॅमेरा बाहेर आपण खातो पण कुठं भूक लागली चांगला. होय. हे मंगलदास मार्केटची गल्ली आहे. इथे आतमध्ये मंगलदास मार्केट आहे, पण इथे पण लायटिंग वगैरे बरीच असते, म्हणजे अवेलेबल तुम्हाला. हे बघा समोर बघा. मागे आम्ही आलेलो आणि मोस्टली आम्ही दिवाळीला आलो की आम्ही यांच्याकडेच लायटिंग येतो इकडे, कारण लायटिंग इथे बरी पडते यायला दिवाळीला आलो की. आणि होलसेलमध्ये म्हणजे ठीक आहे यार, बऱ्यापैकी रेटमध्ये मिळतं आणि होलसेलमध्ये असेल तर हरकत नाही. फक्त एवढंच आहे की आता आम्ही गाडी पार्किंग केली तर आम्हाला पार्किंगचेच 700-800 रुपये जाणार आहेत, कारण ते विकेंडचे रेट जास्त आहेत ना. त्यामुळे इथे लायटिंग वगैरे आहेत बरीच, फॅनची दुकान आहेत. आम्ही ह्या गल्लीमध्ये का आलो स्पेसिफिकली, कारण का आम्हाला ह्या गल्लीमध्ये हे घ्यायचं आहे, काय ते आपलं भरण्या आणि आपलं बकेट्स आणि आपल्याला डस्टबिन वगैरे बघायचं ना, म्हणून आम्ही ह्या गल्लीमध्ये आलो. इथे सगळं मिळतं. इथे मॅट्स पण आहेत बघा, फ्लोरिंग मॅट, बेडशीट्स वगैरे आहेत, फ्लोरिंग मॅट्स आहेत, सगळं आहे. सॉरी, इथे हळदीचे वगैरे तुम्हाला असे मागे लाईट्स असतात त्या मिळतील. हे बघा डेकोरेशन आहे दिवाळीला, गणपतीला. तेव्हा तिथे सतरंजी आहे, मंगलदास मार्केट आहे आतमध्ये. हे बघा इथे तुम्हाला इथे पण बऱ्याच गोष्टी मिळतील बघायला. इथे कर्टन्सवाले आहेत, कुशन्सवाले आहेत, फ्लोअर मॅट आहेत. इथे काय भेळ मिळते वाटते, स्पेशल भेळ वाटते ही. सेवपूर सेंटर आहे यांच्याकडे, स्पेशल भेळ वाटतं. सगळी गर्दी आहे याच्याकडे यार, सँडविचवाल्याकडे पण गर्दी आहे, बरीच गर्दी आहे. चला आता आपण बघूया, आपल्याला अजून पुढे पुढे जाऊन बघूया. आता इथे सॉफ्ट टॉयचं आहे दुकान होलसेलमध्ये. टायगर बघा, टायगर आहे यांच्याकडे. हवा इथे समोरच आहे. हो हरिओम, तुम्हाला सॉफ्ट टॉय कोणता पाहिजे? नाही बघतोय कोणता पाहिजे, फक्त सांगा केवढा पाहिजे, बजेटमध्ये सांगा. हे शॉप मी तुम्हाला बोलवतो. इकडे आम्ही आलेलो, मागे डस्टबिन, मग बकेट किंवा वॉशरूमचे तुम्हाला जे काही तुम्हाला पाहिजे असेल थोडं तिथे मिळतात. इथे आतमध्ये बरणी पण दिसते त्याच्याकडे. काय थोडी बरणी आहेत, वॉटर बॉटल्स आहेत आणि मग आहेत, शॉपिंग पॅड आहेत. हाँ चिपकाने वाला, बट मेरे को वो पानी चांगला आहे. चाहिए, बंद वाला नहीं चाहिए. हा ना, पाणी जाण्यावाला देख ना. ये ओके ना? हे काय घेतलं आपण? इसमें ऐसे कलर है वाइट या कलर दिए. ब्लॅक, हा कॉर्नर पे लगाना है. आतमध्ये चालणार 2 मिनटं. हाँ चल. इकडे भरण्या पण दिसतात थोड्या मला. आता तुझ्या समोर बघ सेलोच्या, हे बघा इकडे भरण्या पण आहेत. तिथे सगळं मटेरियल आहे. हाँ ग्रे. ग्रे कलर करना. वॉशरूम वैसे भी ग्रे कलर का ही है. मॉप आहेत. ते ग्लास आहे काय ॲक्रेलिक आहे काय ते? बॉटल प्लास्टिक आहे, घ्यायच्यात द्या. 250 लेना फ्लॅट ला. इकडे आलो आपण, इथे भरण्या वगैरे बघतोय आणि यांच्याकडे हे असं, हे बघ इकडे हे आहे ना, हे नाही आपल्याला 1-2 ठिकाणी नको आहे. नको, हे वाले नको. अच्छा, मध्ये दुसरे आहे का स्टोन वाला कुछ आहे क्या? है ना, यांच्याकडे मटेरियल आहेत आणि यांच्याकडे चांगले बाउल्स आहेत, तुम्हाला आवडतील. फिक्स आहे काय कमी नाही बाउलचं? 350 ओके. आता आपण ते ऑइल साठी हे बघ ना, हे घ्यायला काय हरकत आहे ऑइलचं? 250 जरूर देना. स्प्रे वाला दुसरं काय घ्यायचं होतं ते बघा. आता अजून काय घ्यायचं आहे? त्यांच्याकडे ग्लास आहेत, त्यांच्याकडे बर्नर आहेत, काचेच्या चांगल्या चांगल्या आहेत मस्त. एका ठिकाणी एका शॉपमध्ये तिकडे डबे बघतोय. हा सामान खूप झालंय. ही गल्ली इकडे आपण जातो, पुढे आपण मुंबईला जातो. आपण इकडे मुंबईचा रोड आहे हा, आणि इकडनं आपण जातो मागे बाहेर. तर इकडे पण गर्दी, इथे डबे वगैरे बघतोय. डबे इथे सगळे तुम्हाला क्रॉकरी पण मिळते आतमध्ये वगैरे, आणि डबे पण आहेत इकडे. बघूया आता तिथे तुम्हाला झाडू वगैरे पण आहे, डस्टबिन आहे, त्यांच्याकडे पण बरं आहे. त्यांना चांगला चांगला मिळते इकडे पण, मस्त मटेरियल आहे. तर बघूया आपण आपल्याला कसा काय.
सो आता अर्धा तास पूर्वी काहीच सामान नव्हतं आमच्याकडे आणि आता हे एवढं आलंय. आणि ऍक्च्युअली तिकडे विनय पण काही पिशव्या घेऊन चाललंय गाडीमध्ये ठेवायला. तो आता बघू, घरी जातो काहीतरी थोडंसं खाऊ पिऊ आधी. खूपच तहान लागली, भूक पण लागली आहे. मग अशी फक्त भेळच खाल्लेली, त्यांनी काय भूक गेली नाही, चाळवल्यासारखीच झाली. ॲक्च्युली दिवसभर काय खाल्लं नाही आम्ही. सो हे सामान आणि विनय थोडं घेऊन गेलंय, गाडी आली की मग जाऊया.